आजरा भूमीतील प्रश्नांना आज आपण आवाज देणार आहोत, जिथं आशा उभी आहे आणि विकास वाट पाहतोय। मी अमित गुरव आणि हा आमचा खास ग्राउंड रिपोर्ट। म्हणजे एवढे तुम्ही एवढी नाराजी असणे मग कारण म्हणजे काय नेमकं काय वाटतं? कारण म्हणजे कामं झाली नाही ना, पुऱ्या गावाचे रस्ते वर्षभर माणसांना त्रास व्हायला लागले, त्यांना काय फरक आहे काय? ओके ओके हां, म्हणजे मुलं खेळतात पडतात, लागलं तर कोण आहे जबाबदार त्याला? ते घरात बसतात आणि इथं पब्लिकला त्रास आहे की ना, आम्हाला त्रास आहे सगळ्यांना। काय म्हणला? सरकारचा पैसा येतोय परंतु कामच करत नाही, ते जरास इकडे या। काम काम करत नाही, करत नाही। मग सरकारचं अनुदान येऊन याचा फायदा काय याचा? म्हणजे सरकारकडे येते, सरकारकडनं पैसा येतोय की, मग हा पैसा दाखवत नाही की आणि काम बी करत नाही। सरकार आता याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचा असा स्पष्ट आरोप आहे की याच्यात भ्रष्टाचार होतोय? भ्रष्टाचार आहेत। आता वर्ष दीड वर्ष झाला काम नाही, काय नाही। हे खड्डे असे लोकांनी जायचं यायचं कसं मला किती जण पडली माहिती आहे का? काय म्हणला? किती जण पडली माणसं आणि लागले पायाना लोकांना। म्हणजे ह्याच रस्त्यावर इथंच इकडनं येतात, इथं पडतात मोटरसायकलवाले। बायका जास्त पडतात, बायका जास्त पाठीमागं गाडीच्या बसलेल्या पाय तुटतोय, हात तुटतोय। म्हणजे असं झालंय वर्षात दीड वर्षात इथल्या वॉर्ड मधल्या लोकांचं झालंय का म्हणजे बाहेरच्या लोकांचं? बाहेरच्या लोकांचं गाडीवरनं जाताना इथं पडलेलं आहे। हा रस्ता एकच आहे हो जायला, जायला एकच मेन रोड हाच आहे ना, मेन रोड हा रस्ता कुठे काय कनेक्ट कसा होतोय? मागावर रस्त्याला एक पोस्ट आहे, रस्त्याला जातो, इकडे बेळगाव गडिंगला रस्त्याला जातो, जातो, आंबोली रोडला पोस्ट आहे। हा म्हणजे एवढा रहदारीचा रस्ता असून पण इथं सोय नाही, सोय नाही। बर मला एक सांगा, तुम्ही तरुणांना काय आव्हान करा? काय तरुणांना एवढंच करणार की विकास करायचा नाही, म्हणजे मला काय म्हणायचं की आता जी नवीन जी पिढी आहे म्हणजे जे आत्ता मतदान करणार आहे पहिल्यांदाच, त्यांना तुम्ही काय काय संदेश द्याल? पहिले सांगणार की बाबा तुम्ही निवडून आल्यानंतर पहिले हे कामं झालेली पाहिजे, तर आम्ही तुम्हाला मत देणार। नाही ते नाही, त्यांना नाही, मतदारांना तुम्ही काय मतदार जे नवीन मतदार आहेत आता ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालीत आणि आता मला मतदानाचा अधिकार मिळालाय, अशांना काय मग त्यांना तेच सांगणार आहे की तुम्ही उमेदवार बघा, जो आपला काम करणार आहे त्याला चांगल्यापणे निवडून द्या। होत करू नेमकी आहे, काम करणारा माणूस आहे, त्यांना निवडून द्या। आता ते नवीन उमेदवार ते काम करणार आहेत, सगळे काम करणार आहेत, 25 ते 30 आहेत। महिलांसाठी काय इथं सुविधा वगैरे अशा काय हे आहेत? काय आहे महिलांना काय सुविधा नाही, काही सुविधा नाही। ठीक आहे, ओके, थँक्यू। म्हणून मतदार सगळं चिडलेला आहे। वडायचं चालू आहे काम, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडे काय नाही, नुसता पैसा वडायचा। त्यांची सत्ता हा म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला चान्स पाहिजे का नको? जरा प्लीज तेवढं रस्त्याचा फोटो घ्या, रस्त्याला पुढे घ्या, हा रस्त्याचा एक हे घ्या। त्यांनी मगाशी जो रस्त्याचा उल्लेख केला किंवा हे केलं ते हाच तो रस्ता आहे आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता। इलेक्शन बद्दल मला असं वाटतंय, कोणतंही इलेक्शन असू दे, नगरपंचायतीचं असू देत, पंचायत समितीचं असू देत, जिल्हा परिषदेचं असू देत किंवा आमदारकी खासदारकीचं असू दे, प्रत्येक 5 वर्षाला हे बदल झाला पाहिजे। तर एकच टिकून राहिल्यानंतर ते विकास कामं होत नाहीत। तर प्रत्येकाने कसे लालची भावना न ठेवता पैशाला बाळून नको त्याला मतदान करायचं। म्हणजे पैशाचा किंवा दारू किंवा हे बाकीचा ह्याचा वापर होतोय असं म्हणायचं? हे प्रत्येक इलेक्शनला होतोय, प्रत्यक्ष आम्ही ते बघितलेलं आहे। बकरी कापायची, दारूच्या बाटल्या द्यायच्या, 100-500 रुपये हातात घालायचे, असे प्रकार घडतात। आणि त्याच्यामुळे जो उमेदवार आपल्याला काम करणारा असतो तो उमेदवार मागे राहतो। बरोबर। आणि हे पैशाच्या जीवावर निवडून येणारे हे परत दुर्लक्ष करतात। म्हणजे तुम्हाला अजून एक ह्याच्यात विचारतो, म्हणजे तुम्हाला नेता असा
कायम लोकांच्या नजरेत असावा किंवा लोकांच्या संपर्कात असावा असा पाहिजे. असावा. बॅनरवर फक्त त्याला तो दिसला का दिसता कामा नये. बॅनरवर दिसून काय करायचं. त्यांच्याकडे कधी कामासाठी जर भेटीसाठी गेलो तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी काय ते आम्ही त्यावेळेला नमस्कार करत होतोय, मला मतदान करा. आणि ज्या वेळेला आमची कामं असतात त्यावेळेला आम्ही त्यांना नमस्कार करायचं आणि त्यांनी मुंडी फक्त हलवायची आणि ऐकून घ्यायचं, हा बघूया करूया. पण प्रत्यक्षात एखाद्या गरीबावर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल किंवा कोणतेही अडीअडचणी असतील तर ते अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, कुठचंही काम करत नाही. आतापर्यंतचा अनुभव आम्हाला आहे. आता तुम्ही इथं जर बघितला आजऱ्यामध्ये, तर आजऱ्यामध्ये तुम्हाला काय समस्या वाटते? म्हणजे एक रॅन्डमली सांगा, म्हणजे मला काय वाटतं. मला एवढं असं म्हणायचं आहे, जे पक्ष आतापर्यंत ते काम करत आहे, आतापर्यंत त्यांच्या ताब्यात ते आहेत पंचायत समिती नगर पंचायत, पण मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे. जी व्यक्ती ओळखून मतदान लोकांनी करावं की ही व्यक्तीला मतदान केल्यानंतर हा व्यक्ती आमचं काम करेल आणि हा आमच्या नेहमी आमच्या संपर्कात असतो आणि अशा व्यक्तीला मतदान करावं. नुसतेच नेते म्हणून, मोठे मोठे नेते म्हणून त्यांना मतदान करण्यात काय अर्थ नाही. त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी उमेदवार निवडावेत. ओके. आणि त्यांनी कामं करावीत. बरं, आता मला अजून एक सांगा, म्हणजे जर समजा तुम्हाला जर आता जी नवीन पिढी आहे, जी आता नुकतीच मतदानाला हे झाले, तुमचं आता तुम्ही खूप पावसाळे पाहिलेत, तर अशा याच्यात त्या मतदारांना, नवीन मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? मला म्हणायचं आहे, नवीन मतदार जे आता उमेदवार आहेत, नाही मतदार जे मतदान करणार आहेत, बाबा मला मतदान करायचं आहे, तर ते नवीन आहे, मी आज पहिल्यांदाच करायला लावले, तर मला म्हणून तुम्ही काय संदेश द्या? त्यांनी निस्वार्थीपणाने मतदान केलं पाहिजे. कोणत्याही याला बळी पडून न पडता त्यांनी आपला आता जे तरुण वर्ग आहे यांनी पुढच्या विचार करायला पाहिजे. आतापर्यंत काय चाललंय काय नाही याचा विचार करून परत त्यांनी मतदान कुणाला करायचं हे नवीन वर्ग या मतदारांनी विचार करून त्याचा ठामपणे त्याचा इतरांनाही त्याचा प्रचार केला पाहिजे. ओके. तुम्ही किती वर्ष झालं हे वृत्तपत्र वापरण्याचं काय हे करताय? 1977 पासून करताय. म्हणजे तुम्ही पत्रकार क्षेत्रात भरपूर वर्ष काम केलंय. फक्त नाही वाटायचं असू दे, नाही बातम्या नाही देऊ दे, पण तरी पण त्या एक क्षेत्रात तुम्ही आहे. काय आत्ताच्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटते? काय काय हे होईल असं वाटतं? बदल होणार कारण म्हणजे लोकांचा कौल त्या साईडनं आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. आणि एक मुद्दा कसा आहे, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी यांचा कधी देणं घेणं नसतं. एकदा जर खुर्चीवर बसलो काय की आपल्याला ज्या निवडून दिलाय त्याच्याशी यांचा कधीच संपर्क होत नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की नेत्यांना फक्त निवडणुकीपुरतंच तुम्हाला फक्त आठवण येते आणि त्यानंतर त्यांना बॅनरवरच बघावं लागतं. असा कधी काय तुम्हाला अनुभव आलाय? नगरपंचायतीमध्ये मी गेलोय आणि त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आला की बाबा आता अजूनपर्यंत तरी काय नाही? बरं, म्हणजे शक्यतो आमचं जायचं काय विषय आहे? बरं, ठीक. तरी पण तुम्हाला एक नगरसेवक, तुम्ही आता जे नवीन मतदार आहेत, जे आता जी नवीन मुलं आहेत, जी मतदान पहिल्यांदाच करणार आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना फक्त एवढं सांगावे, काम करणारी जी माणसं आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या, म्हणजे शहराचा विकास व्हावा. ओके. पक्ष एक पक्ष म्हणून निवडून द्यावं का एक उमेदवार म्हणून निवडून द्यावं? उमेदवार म्हणून निवडून द्यावं, म्हणजे तो कोणत्याही पक्षाचा असून दे. बरं, त्याने प्रामाणिक राहावं जनतेशी, एवढीच अपेक्षा, बाकी काही नाही. नगरपालिका निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे काय वाटतं तुम्हाला आता? आम्हाला काय अण्णा आले तर बरं होईल असं वाटतंय. अण्णा म्हणजे अशोकांना? अशोकांना. ओके. का म्हणजे त्यांचंच नाव घेण्यामागचं कारण काय? त्यांनी जरा आमच्या लोकांनी गल्लीतल्या पोरांना जरा कामावर वगैरे ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे रोजगार उपलब्ध त्यांनी करून दिला. करून दिलेला आहे. हां, म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं तेच हे येते. अजून काय वाटते ते ह्याच्याबद्दल? आणि त्यांचा स्वभाव बी चांगला आहे आणि ते केव्हा बी गेले तरी काय कुठलंही काम असलं तरी ते नडवू देत नाही. ओके, म्हणजे त्यांचं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी जवळपास ही एक भूमिका आहे. ओके. अजून म्हणजे आता जर समजा मी म्हटलं की मागच्या याच्यामध्ये
निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते तुमच्या वॉर्डातील ते त्यांच्याबद्दल आणि त्या नगराध्यक्ष यांच्यात किती मार्क द्याल तुम्ही 10 पैकी त्यांना? 10 पैकी 9 मार्क द्या. ओके. बरं, अजून तुमच्या आता असं कुठलं तुमच्या ह्या वॉर्डामध्ये कुठली समस्या आहे की जी त्यांनी प्रामुख्याने केली पाहिजे अजून असं तुम्हाला वाटतं? हे गटार, परत नळाची सुविधा, गटारी केली पाहिजे, हो. नळांची सुविधा केली पाहिजे. बरं, मग अजून ते आत्ता त्यांनी पुढच्या ह्याला आत्ता जर निवडून आलेच समजा, निवडून आलेच तर त्यांनी ताबडतोब लगेच हे केलंच पाहिजे. आता आम्हाला हे पाहिजेच आहे, आम्हाला जनतेला हे पाहिजेच आहे, असं कुठलं काम? असं कुठलं म्हणजे हे आता नळा योजना केलेली आहे ती पूर्ण भरली पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत. ओके, अशी हे योजना केली पाहिजे पूर्ण. तुमचा वार्ड क्रमांक कोणता आहे, किती नंबर आहे, काय? आमचा वार्ड क्रमांक किती आहे काय माहित नाही. ओके. तुम्ही आता जे निवडून देणारे उमेदवार आहे तुमच्या आता तुमच्या ह्याच्यावर तुम्ही म्हणतात आता अशोक अण्णांचंच तुम्ही हे करणार, म्हणजे एक पक्ष बघून त्या उमेदवारांना निवडून येणार का उमेदवार म्हणून निवडून येणार? उमेदवार म्हणून निवडून येणार. उमेदवार म्हणून निवडून, म्हणजे त्याची जर क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही त्यांना निवडून येणार, पक्ष म्हणून निवडून येणार नाही. काय तुम्हाला नगरपालिकेबद्दल काय काय माझं मत आहे सर की आपला जो विकास होतो ना तो फक्त नगरसेवकाचा आपल्या गल्लीपुरता नसावा. म्हणजे ज्या ज्या त्यांनी विभागात राहिलेत ना, म्हणजे निवडणुकीसाठी त्यांनी आपापल्या गल्लीचा ते रस्ते विकास, समजा 5 वर्षांनी तो जो रस्ता आहे तो खड्डा न होता प्लेन व्यवस्थित व्हावा. परत युवकांसाठी काहीतरी त्यांनी विचार करावा, म्हणजे रोजगाराच्या दृष्टीने. हो, रोजगाराच्या दृष्टीने तर विचार करावा. कारण आताची मुलं आहेत ती अशी पिढी म्हणजे ज्यांना नोकरी नाही आहे, ज्यांची लग्न नाही आहेत, आणि आपला जो वॉर्ड आहे तो किती छान वाटेल. म्हणजे बघणाऱ्याला असं वाटेल की हा जो आपला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे तो खूपच त्यानं चांगलं काम केलेलं आहे. ओके. आणि त्याच्याबद्दल सगळ्यांची प्रतिक्रिया चांगली असावी. म्हणजे त्यानं फक्त बॅनरवर न दिसता लोकांच्यात दिसावं लोकांच्यात, आणि सामान्यांचा पण त्यांनी विचार करावा. हेच माझं एक मत आहे. महिलांसाठी काय करावं असं वाटतं? कारण मागच्या ह्याच्यामध्ये नगराध्यक्ष महिला होत्या, त्याच्यावर काय वाटते, काय महिलांसाठी काय करावं असं? महिलांसाठी म्हणजे रोजगाराचं काहीतरी, म्हणजे ज्या बाहेर पडत नाहीत म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी एक करावं. म्हणजे त्यांना पण काहीतरी सुवर्ण संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जर राजकारणी जर असेल ना तर त्याच्या घरातलंच पुढच्या 5 वर्ष असं उभारलेलं असते. पण तसं न होता जर एखादा पुढं कोणतरी चांगलं व्यक्तिमत्व असेल आणि जर ते उभारणार असेल तर तुम्ही त्याला पहिला प्रोत्साहन द्या, हे एक आहे. नाहीतर दरवेळेला दर 5 वर्षानं तोच चेहरा बघून असं वाटतंयच की आता गेली आधीची 5 वर्ष काय विकास झाला आणि आताची 5 वर्ष काय विकास होणार आहे ह्याचा विचार करता येईल. तुमची काय इच्छा आहे, म्हणजे नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष आहेत ते कसे असावे? तुम्ही आता जसं की विचारला की महिलांविषयी काय तुम्हाला बोलायचं आहे, मला महिलांविषयी एवढंच बोलायचं आहे की सर आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अजूनपर्यंत आम्हाला कोणीही विचारलेलं नाही आहे आलेल्यातल्यानी. हे माझं पहिलं मत आहे. आणि दुसरं, आता तुम्ही जे येताय की आता निवडणुका आल्या की तुम्ही सगळी जण येतात दारात की तुमच्या इच्छा काय आहेत, काय करू किंवा काय नको हे विचारण्यासाठी. तेच जर तुम्ही निवडून आला आणि त्या 5 वर्षात जर सगळ्यांच्या घरात जाऊन विचारला आणि त्यांच्या जर समस्या सोडवला तर तुम्ही पुढच्या 5 वर्षात का पुढच्या जर 100 वर्ष जर इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार. म्हणजे दुसरा कोणी म्हणजे तुम्हाला सांगावंच लागणार नाही की मला निवडून द्या. तुम्ही जर ते काम केला तर तुम्ही प्रत्यक्षरित्या कोणतीही काम न किंवा कोणतेही काही न करता बॅनर ही लावायची गरज नाही. तुम्ही निवडून म्हणजे 100% तुम्ही निवडून. आता जे प्रकार चाललेत म्हणजे जर तुम्ही बघितला तर काही वेळेस पैसे देणे किंवा दारू नशा जे काय चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्या ह्याच्यात कसं आहे, आता जी पिणारी लोक असतील ती बाबा म्हणणार की मला तुम्ही द्या की मी तुम्हाला मत देतो. खरं तुम्ही प्रत्यक्षरित्या बघितलेलं नाही की त्यांनी तुम्हाला मत दिलेलं. प्रत्येकाकडनं ती तेच करणार आहे आणि पिणार आणि फुकटची घरात भांडणं होणार आहे. याच्यामध्ये अजून एक, आता एक लेडीज म्हणून किंवा महिला म्हणून जर समजा एखाद्या महिलेचा पती
तो दारू पिऊन तिथं आलाय, त्यांच्याच ह्याच्यातली घेऊन तिथं आलाय आणि ती महिला त्यांना मत देईल काय? म्हणजे त्याला ते त्याचा पती तिथं मारा लागलाय काहीतरी ह्याच्यामध्ये, तर त्याला ती मत देईल काय? ती मत देणं न देणं हे तिच्यावर आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिला माहित नाही की ह्या पक्षानं पाजले, त्या पक्षानं पाजले की त्या पक्षानं, म्हणजे कोणत्या पक्षानं त्याला पाजले हे तिला माहित नाही. त्यामुळे ती सर्वस्वी आपलं जे काम करल त्याला विश्वासात घेऊन ती मत देणार. असं नाही की माझ्या नवऱ्याला हेनं दारू पाजली आणि ह्याला मत मी देत नाही, असं ती महिला करणार नाही. कारण की का, प्रत्येक पक्षाची लोक येतात, बाबा आम्ही पण देतो, तुम्ही पण द्या, सगळीकडनं ती दारुडा म्हटल्यावर सगळीकडेच जाणार. असं नाही की एकाकडनंच घेणार, सगळीकडे जाऊन पिणार. त्यामुळे असं नाही ती महिला असा विचार करणार नाही की हेनं पाजले आणि हेलाच मत द्यावं, असा विचार करणार नाही. ती स्वतःचा विचार करणार की बाबा जरी माझा नवरा पित असला तरी माझ्या पायावर मी उभा राहायसाठी मला काहीतरी हा मदत करल, म्हणजे हा नेता निवडून आला तर हा माझ्यासाठी काहीतरी मदत करल, हा विचार करणार. काय करावं असं वाटतं? म्हणजे जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून येतील त्यांनी तुमच्या वॉर्डासाठी किंवा तुमच्यासाठी काय करावं असं तुमची इच्छा आहे? मी माझ्यासाठी किंवा माझ्या वार्डासाठी म्हणत, म्हणजे सर्वसामान्य निवडून येणार तो जो निवडून येईल त्याने प्रत्येकाचा विचार करावा. प्रत्येकाच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाच्या काही समस्या असतील, त्या त्यांना जाऊन विचारा तुम्ही आणि करा. म्हणजे जेणेकरून पुढची निवडणूक लागायच्या आधीच माणसांनी ठाम राहावं की बाबा हा जर उभारला तर हेलाच मी मत देणार, हेलाच निवडून देणार, दुसरा कोणताही नेता मला नको. अशा सुधारणा तुम्ही करा, आम्ही सांगायला लागू नये. आणि जेणेकरून शिकलेली जी आतापर्यंत आहेत त्यांना पैसे भरून कुठेतरी जॉब मिळवण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्यांच्या कोणत्या तरी शिक्षणावर किंवा काय त्यांची काबिलियत असेल त्यावर तुम्ही त्यांना नोकऱ्या द्या. एवढंच माझं मत आहे की आम्ही पाठनं फिरायला नको की बाबा मला नोकरी दे, मी एवढं तुला देतो, असं करायला लागू नये. पण सुधारणा त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, जर समजा मी नेता आहे, धरून चला मी नेता आहे आणि मी जर तुम्हाला नोकरी दिली तर तुम्ही माझ्या पार्टनर्स फिरणार नाही. मी मुद्दाम तसं करत असेल तर तसं करत असाल तर ते माझ्या एक तर मेन म्हणजे पहिला लक्षात येणार की बाबा हा नेता कसा आहे की आपल्याला नोकरी दिला की हा सुटला, हा बाकीच्यांचा विचार करणार नाही. हे माझ्या लक्षात कधी येणार, ज्या वेळी तुमची 5 वर्ष निघून जातील आणि तुम्ही 5व्या वर्षानंतर परत निवडणुकीला उभा राहाल, परत दारात याल, त्यावेळी माझ्या लक्षात येणार की बाबा हे ना आजपर्यंत काय केलंय. नेता असावा जेना आत्ता जो दारोदारी फिरतोय ना तो निवडून आला की दारोदारी फिरून देत, सगळ्यांच्या समस्या विचारून देत आणि सगळ्यांवर निवारण करून देत, असा नेता निवडून यावा, हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. अजून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अजून कोणती अशी कामं आहेत तुमच्या वॉर्डामध्ये जी ही सत्ता ज्यांची प्रस्थापित होईल, कुणाची होईल, त्यांची प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी ती मोस्ट आता केलीच पाहिजे, आता ताबडतोब केली पाहिजे, असं कुठलं वाटतं? असं म्हटलं तर आता मी म्हणजे कुणाचं मला नाव घ्यायचं नाही. आतापर्यंत जे निवडून आलेत ना त्यांनी आपापल्या गल्ल्या सुधारलेल्या आहेत, आपापल्या गल्लीतनी सुधारणा केलेली. म्हणजे नगरसेवक प्रत्येक गल्लीतलाच फक्त आपला ज्या गल्लीतला आलेला आहे ना त्यानं आपलं केलंय आणि बाहेरचं पण केलेलं आहे, मी नाही म्हणत नाही, बाहेरचं पण केलेलं आहे. पण आता इथलाच रस्ता बघा, हा रस्ता कधी झाला हे मला पण आठवत नाहीये, त्याच्यानंतर इकडे आलेलीच नाही ते. हा रस्ता एकदा करा तुम्ही. आता मी हे विचारू नये एका तरुणीला किंवा महिलेला, तुमचं वय किती आहे? म्हणजे मी हा प्रश्न विचारण्याचं कारण काय की मला हा रस्ता किती हे झालाय, कधी झालाय हे मला ते दाखवून द्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. आता हल्ली म्हणजे तरी एक 10-12 वर्ष 5 वर्ष झाले असतील हो. त्याच्यानंतर 5 वर्षात ही रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे तुम्ही रस्ता करताना पण सरळ करा, जेणेकरून तुमचं नाव कायम राहावं. असं म्हणून की बाबा हा केला रस्ता पण काय उपयोगाचा, हे आता असं झालेलं आहे. आणि मेन म्हणजे गणपती विसर्जन म्हणा, दुर्गा माता विसर्जन सगळं इकडून होतं. हा पूर्ण रस्ता बघा, पूर्ण रस्ता, कुठलाही रस्ता केलेला नाही, म्हणजे त्या देवीच्या वेळेला किंवा गणपतीच्या वेळेला एवढ्या मोठ्या मूर्त्या किंवा एवढं भव्य दिव्य हे होतं, कार्यक्रम होतात किंवा त्या सगळं तिथं खर्च होतोय, पण ह्याच्यासाठी म्हणजे रस्ता कोणी केलेला नाहीये. मग मी हे सांगते त्या मंडळांना तुम्ही काय आवाहन कराल?
मंडळांना काय, आता मंडळ तरी आपल्यावर जबाबदारी घेणार नाहीत नाही, पूर्ण पण तरी गल्लीची. तरी सुद्धा एक मंडळ ज्या थोडक्यात ज्या रीतीनं त्यांना जमल त्या रीतीनं त्यांनी व्यवस्थितरित्या आणि चांगल्यापणे आपलं विसर्जन करतात. मंडळांना काही बोलणं म्हणजे चुकीचं आहे. चुकीचं आहे. कारण की त्यांनी कसं त्यांच्या पद्धतीनं त्यांना जमल तसं व्यवस्थितरित्या ती नेतात. कोणतीही अडचण करत नाहीत किंवा नागरिकांना कोणता त्रास देत नाहीत. बरोबर. आपल्या पद्धतशीरपणे त्यांनी नेतात. त्यामुळे असं नाही की त्यांचा त्रास होतो किंवा त्यांनी त्रास करतात. फक्त त्रास कोणता, आता तुम्ही निवडून येणार ना, निवडून या, फक्त आपल्या इथं काय सुधारणा करायला पाहिजे, तुम्ही ज्या वार्डासाठी निवडून आलाय तिथं तरी आपल्याला जमतील त्या गोष्टी तुम्ही सरळपणे करा, जेणेकरून पुढच्या वेळेला याल तेव्हा तुम्ही सांगू नका आम्हाला की आम्हाला मतं द्या. आम्ही तुम्हाला स्वतः मतं देणार. आम्ही ठाम सांगणार की आमचा हाच नेता आहे आणि हेलाच आम्ही निवडून देणार. म्हणजे दुसरं तुम्ही कोणाला दुसऱ्या कोणी निवडूच फॉर्मच भरू नका. नाही. हे करायची आणि गरज नाही. भरला तरी उपयोग हा, नाही. उपयोग नाही. माझं हे- डिपॉझिट जप्त होऊ शकतं हे हा. त्या उमेदवाराला कॅन्डिडेटला समजलं उमेदवाराला पाहिजे. कळायला पाहिजे. असं तुम्ही करा, एवढीच माझी इच्छा आहे. त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे आता काही लोकांच्यातनं आता चालू आहे की म्हणजे घराणेशाही, हा. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? घराणेशाही हा म्हणजे म्हटलं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण त्यात काय बोलू शकत नाही. कारण की कसं आहे, घराण्यात जर एकान दुसरा राजकारणी असेल तर बाकीची लहान मुलांपासून सगळी राजकारणीच होत चाललेली आहेत. त्यांचा दुसरा विषयच नाही. कसं आहे, बाबा आता आपले राजकारणी आहेत, ती मुलं लहानपणापासूनच त्यांच्या पाठनं जातात. मग तेच बघत गेल्यामुळं ती पुढे सुद्धा तेच करतात. असं नाही की आपण सांगेन त्यांना बदला म्हणून, किंवा आपण असं पण म्हणू शकत नाही की बाबा हा आता निवडून आलेला आहे, आता पुढच्या वर्षी तुम्ही दुसरा निवडून आणूया कोणतरी. हा, हेनं जर काम चांगलं केलं तर हेलाच निवडून देणार लोक, दुसऱ्याचा विचार करणार नाही. नवा चेहरा बरोबर आहे, पण निवडणुकीत निवडून या, चांगल्या सुधारणा करा, जेणेकरून तुमचं नाव किंवा तुमचा चेहरा हलता कामा नये लोकांच्या समोर. लोकांच्या नजरेत तुमचाच चेहरा राहून दे, ही एवढीच इच्छा आहे आमची. तुम्हाला काय वाटतं, इथल्या आजऱ्यामध्ये काय समस्या वगैरे आहेत का, कसं काय वाटतं? नगरपंचायत म्हटली जाते का नगरपंचायतीनुसार कामं काय झालेली नाही. नळ पाईप कनेक्शन म्हणा, नळ कनेक्शन किंवा रस्ते गटारी अजून व्यवस्थित मार्गी लागलेले नाहीत. असे विषय आहेत एकंदरीत. मग तुम्ही तुमचा कल आता कुठं, म्हणजे काय वाटते लोकांचा कल असा काय हे वाटतोय? जी आता जी लोक म्हणजे हे आहेत उमेदवार जे आता उभा केले आहेत त्यांच्यात आणि पहिल्या उमेदवारांमध्ये किंवा नगरसेवकाच्या मध्ये काय फरक असं वाटतं आहे का? काय हे सगळे सगळं गचाळ झालं, एकामेकाचे उमेदवार पळवणं किंवा हे करणं हा विषय आहेच. तिकडे उमेदवार नाही मिळाले की इकडे नाही मिळाले की तिकडे, म्हणजे जिथं उमेदवारी मिळेल तो पक्ष माझा, तो पक्ष आपला. ओके. मग याच्यात काय वाटतं, सर्वसामान्य लोक त्याच्यात भरली जातात असं वाटते? ते तर विषय आहेच. तो कुठल्या इलेक्शनला जनताही भरली जाते, जनताही सर्वसामान्य भरली जाते. अजून म्हणजे काय नगरपालिकेनं काय करावं असं तुमची इच्छा आहे? म्हणजे काय काय वाटतं? सगळेच प्रश्न प्रलंबित, कोणताच प्रश्न मार्गी नाही आहे नाही एकंदरीत. पण तरी पण एक आता निवडणूक झाली, आम्ही एखादा व्यक्ती निवडून आला, जो कोण निवडून येईल तो, पण त्यांना तात्काळ माझ्या वार्डात हे काम केलं पाहिजे असं कुठलं काम होतंय? रस्त्याची कामं पहिला बजेट मंजूर झालंय तीच कामं पडून आहेत, पहिलीच कामं झालेली नाहीत. बजेट मंजूर आहे, ते सगळं निधी आहे, कारण ते कामच अपुरे आहेत. नाही, ती कामं पूर्ण न होणे मागचं कारण काय असं काय काय म्हणजे ती लोक जनतेला उत्तर काय देतात ते नेते लोक? पावसाळा चालू आहे, हे चालू आहे, तुम्ही इलेक्शन आली, हे झाल्यानंतर होणार, ते झाल्यानंतर होणार, करणार आहे. पावसाळा म्हणजे किती दिवस होता पावसाळा? पाऊस आता 7 महिने पाऊसच झाला नाही कंटिन्यू. मग ते म्हणजे 7 महिन्यात आताच त्यांनी ती तोपर्यंत इलेक्शन लागली, म्हणजे ते एक त्यांना कारण गावलं असणार. लोकांच्या पर्यंत ही नेते लोक पोचतात का फक्त बॅनरवरच तुम्हाला ते बघायला मिळते? आता घरपोच नाही, आता नाही, आता म्हणत नाही मी, आता म्हणत मतदान आहे म्हणून ठीक आहे, ते आता घरात तुमच्या शेतात पण यायला लागलेत, पण ज्यावेळी मतदान झालं, मी सत्तेत आलो, कोणी संपर्क करत नाही आणि काही होत नाही. म्हणजे नगरपालिका तुम्हाला काय होते, सत्ता की सेवा? हे सत्तेसाठी चालू आहे, सेवेसाठी नाही. सेवेसाठी नाही, हे सत्तेसाठी चालू आहे, सेवेसाठी कोणी नाही आहे. म्हणतात सगळे मी सेवेसाठी येणार आहे निवडून, काही नाही, काय नाही, ते नुसता बॅगा भरणे आणि आपला कोटा पूर्ण करणे हाच विषय आहे. म्हणजे पूर्णपणे भ्रष्टाचार असा भ्रष्टाचार आहेच, भ्रष्टाचार आहेच.
प्रचाराचा धोरण कसा चालू आहे, काय नेमकं काय स्थिती काय आता जरा? सद्यस्थितीला बघितलं तर तारा राणी आघाडीचा जोर असणार आहे आपल्या इथं. ओके. तारा राणी आघाडीच्या माध्यमातून प्रकाशराव आंबेडकर नामदार साहेब आपले, त्यानंतर अशोक अण्णा चराटी, शिवाजीराव पाटील साहेब असतील, यांच्या प्रयत्नातनं चांगल्या पद्धतीने तारा राणी आघाडी स्थापन झालेली आहे. आपल्या तारा राणी आघाडीचे सर्वच्या सर्व नगराध्यक्ष पदासाठी अशोक अण्णा चराटी साहेब, तर इतर 17 नगरसेवक पदासाठी सर्वच्या सर्व उमेदवार आपण दिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की या 17 मध्ये किती नगरसेवक निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? तरी अंदाज नगरसेवक निवडून येतील असं मी सांगू शकत नाही, पण तारा राणी आघाडीची सत्ता ही नगर पंचायतवर असणार हे 100% आहे. म्हणजे नगराध्यक्षासहित नगराध्यक्षासहित नगराध्यक्ष हा आमचा तारा राणी आघाडीचाच असणार आहे. ओके. अशोक अण्णांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे कामं होण्यास विलंब लागला सरकारी कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यामुळं, नाहीतर यात निधी आणण्यात अशोक अण्णा इथं कुठेही कमी पडलेले नाही आहेत. म्हणजे निधी त्यांनी आणलाय भरपूर. आता लोकांच्या मध्ये एक प्रतिक्रिया आहे किंवा विरोधक पण असं म्हणाले की त्या भ्रष्टाचार किंवा हे असं काय काहीतरी चालू आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? विरोधक म्हणाला तर विरोधक कोणी राहिलेलेच नाहीत मुळात. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसलेली लोक आहेत ते. आता ह्यांना काय सुचत नाही, त्यामुळे भ्रष्टाचाराचे मुद्दे काढत आहेत. नाही तर भ्रष्टाचार कुठेही झालेला नाही हे सिद्ध आहे. पाईपलाईन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदाराच्या चुकांमुळे काम रेंगाळलं आहे, त्याच्यामुळे रस्ते झाले नाहीत. या पायाभूत सुविधा ज्या काही आहेत त्या फक्त ठेकेदारांच्यामुळे झालेले आहेत. बाकी काय यात ठेकेदार जे आहेत ना ते नेमके कोण आहेत, म्हणजे काय त्यांनी केलं नाही, मग ते जे अधिकारी आहेत ते का ग बसलेत, त्याला काय काय अधिकारी आणि जे ठेकेदार आहेत यांच्या संगमतानं हे कामं चालू आहेत. अण्णांनी सूचना दिल्या पद्धतीनं बऱ्याच वेळा ठेकेदारांनी काम पूर्ण करतो आश्वासनं दिली, पण ती काही पूर्ण झाली नाही. अजून एक मला सांगा, आता तुम्ही पक्ष म्हणून एखाद्याला मतदान करणार की उमेदवार हा चांगला आहे किंवा हा वाईट आहे म्हणून त्याला मतदान करणार किंवा करणार नाही, असं काय करणार? हे बघा, आपण तारा राणी आघाडीच्या माध्यमातून जे काही उमेदवार दिलेले आहेत ते सर्वसामान्य माणसांच्यात असलेले उमेदवार दिलेले आहेत. ओके. अण्णांचं कारभार बघितलं तर अण्णांचा सर्व शैक्षणिक संस्था, त्याच्यानंतर आपल्या सहकार क्षेत्रात जर विचार केला तर अण्णा हे नगराध्यक्ष पदासाठी एक कणखर नेतृत्व आहे. त्याच पद्धतीनं आपण जे काही नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले आहेत ते पण अतिशय अभ्यासू, सुशिक्षित अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत. सर्व समावेशक उमेदवार आहेत, सर्व घटकांमध्ये मिळून मिसळून राहणारे उमेदवार आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याच पद्धतीची अडचण येणार नाही. नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आता जर काही ठिकाणी जर बघितलं आपण तर काय होते, निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांच्या घरी जाणार, शेतात जाणार, ते त्याला नमस्कार करणार, पण ज्यावेळेला निवडून येणार त्यावेळेला ते बॅनरवरच दिसतात, असं एक हे आहे. तर त्या ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय, तुमचा नगरसेवक किंवा तुमचा नगराध्यक्ष हे तुमच्यापर्यंत पोहोचतील का, म्हणजे तुमच्या कामासाठी सुद्धा पोहोचतील का? माझ्या वार्डातला नगरसेवक म्हटलं तर आमचा प्रभाग क्रमांक 13 या ठिकाणी आम्ही परेश कृष्णाजी पोद्दार यांना आम्ही तारा राणी आघाडीच्या आघाडीतून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. आमचा नगरसेवक सांगायचं आमचा भावी नगरसेवक सांगायचं झालं तर माणसात मिळून मिसळून राहणार आहे, कोणत्याच पद्धतीची आम्हाला अडचण येणार नाही आमची खात्री आहे. म्हणजे तुम्ही त्यांना भावी नगरसेवक मानलेला 100% तर काय अडचण नाही. ओके. अजून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत किंवा हे निवडून आल्यानंतर लोकांनी पहिल्या काही दिवसात इथं माझ्या वार्डामध्ये हे झालं पाहिजेत, मला हे तात्काळ झालं पाहिजे असं काय वाटतं? तसं सांगायचं झालं तर तुम्हाला जी काय आजारात जे खड्डे किंवा रस्ते दिसत आहेत ऍक्च्युली हे यात आमची जी आघाडी होती म्हणजे सत्तारूढ जी पार्टी होती त्यात त्यांचा कोणताही दोष नाही. रस्ते बघितले तर आपले रस्ते आता सगळे होणार आहेत. उदाहरणार्थ कॉन्क्रीट रोडचं काम चालू आहे. आता हे जे काही रस्ते प्रत्येक वार्डातले मेन रोड आहेत ते डांबरीकरण करण्यासाठी आपण त्या रोडना 8 कोटीचा निधी लावलेला आहे. जे कॉन्क्रीट रोड आहेत त्यासाठी 20 कोटीचा निधी लावलेला आहे. टोटल 28 कोटीमध्ये चांगले सुस्थितीत रोड होणार हे निश्चित आहे. पाईपलाईनचं पण काम अंतिम टप्प्यात आहे. फक्त एक काम रेंगाळे, कशामुळे रेंगाळले तर पाईपलाईनमुळे. पाईपलाईनचा ठेकेदार टेस्टिंग करून काम पुरवतच नेत नाही आहे, त्याच्यामुळे या अडीअडचणी आलेल्या आहेत. नाहीतर आत्ता सद्यस्थितीला रोड होऊन सगळं जरा म्हणजे स्वच्छ दिसलं असं. मला एक सांगा, आता तुम्हाला कधी असं वाटलं नाही की मला पण पांढरा शर्ट घालायचा आहे आणि मला पण नेता व्हायचा आहे किंवा मला एक नगरसेवक नगराध्यक्ष व्हायचा आहे, असं कधी असं वाटलं?
100% या रेसमध्ये मी सुद्धा वैयक्तिक स्वतः प्रभाग 13 मधनं उमेदवार म्हणून येणार होतो. पण काही वेळेला कोणाचा तर ज्येष्ठांचा आदर आपल्याला पाळला पाहिजे. आमचे नेते माननीय अशोकअण्णा चराटे असतील, नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील, अर्जुन आंबेडकर सर असतील, यांचा मान राखून आम्हाला यावेळेला थांबावं लागलं. पण भविष्यात पुढच्या पंचवार्षिकसाठी मी स्वतः उमेदवार असेल हे निश्चित. 100%. ओके, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा पण आहेत आमच्याकडून, आमच्या लिंकमध्ये चॅनलकडून. धन्यवाद. नगरपंचायतीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? चांगली पाणीपुरवठा योजना, गावातील रस्ते रुंदीकरण, व्यवस्थित सुशोभीकरण, नगरपंचायतकडून तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध करून देणे या अपेक्षा आहे. तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध करून. ठीक आहे. इथं आत्ता जर तुम्ही बघितलं तर आरोग्याची सेवा असेल किंवा क्रीडांगण असेल, अभ्यासासाठी काय असेल, तर इथं काय असं आहे का आजऱ्यामध्ये? अभ्यासिक एक ग्रंथालय आहे आपलं, शिवाजीराव मृत्युंजय शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय आहे. आणि त्यानंतर रघुनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं अभ्यासिका चालू केलेली आहे. त्यानंतर आपलं आजरा महाविद्यालय आजराचं ग्रंथालय सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी कायम सदैव अवेलेबल आहे. तसा विद्यार्थ्यांनी व लोकलच्या लोकांनी अभ्यास घ्यावा. तुमचा म्हणजे तुमच्या इथला जो आता वार्ड आहे त्याच्यामध्ये कल कोणाकडे आहे आणि काय काय वाटते तुम्हाला? काय जे युवा वर्ग आहेत ते काय वाटते तुम्हाला काय वाटतं? युवा वर्ग आमचा हा मतदान करणारा आहे तो सुज्ञ आहे. ओके, हां. त्यामुळे चांगला नेता व कणखर नेता, बरोबर, वार्डाचा विकास करणारा त्याच्यासोबत युवा वर्ग आहे, त्याच व्यक्तीसोबत आहे. नगरपंचायतीमध्ये तुम्ही जे एखाद्या वेळेस गेलाय तुमचं एखादं काम घेऊन, छोटं मोठं जे काय असेल ते, तर त्यावेळेला तुम्हाला तर काय अनुभव आला? नगरपंचायतमध्ये काम गेल्यानंतर आपलं होतंच, त्यात काय अडचण नाही. प्रशासकीय वर्ग आपला चांगला आहे, त्यामुळे थोडीफार दिरंगाई होते, परंतु आपलं काम 100%. आजऱ्यामध्ये तुम्हाला व्यवसाय म्हणून काय वाटते की इथं काय व्यावसायिकांना काय काय सुविधा दिल्या पाहिजे? सुविधा काय नाही नाही, आज तुम्हाला व्यावसायिक म्हणून काय वाटते? काय इथं माझ्या व्यवसायाने नगरपालिकेनं काहीतरी केला पाहिजे असं काय वाटतं? रस्ते काय नाही, रस्त्याची आणि पाण्याची व्यवस्था तरी केली पाहिजे. तुम्ही पहिले जे नगरसेवक होते किंवा नगराध्यक्ष होते त्यांना 10 पैकी किती मार्क द्यायला असं वाटतं तुम्हाला? कामं केले तर मतदान मिळणार, लोकांची कामं केली तर मतदान मिळणार. ठीक. इलेक्शन आली की तेवढं येतात. हां, तुम्ही कधी नगरपालिकेत गेलाय तिथं तुम्हाला काय अनुभव आलाय? म्हणजे तुमचं काम लगेच होतंय किंवा नाही होत किंवा काय नेमकं काय अनुभव आला? काय ते काय तिथे गेला का दाखले वगैरे ते काय विषय नाही, मिळतं. ओके, काय वाटतं आता इलेक्शन नगरपालिकेचं चालू आहे, तुम्हाला काय वाटते, काय कसं चालू आहे? आमची तारानळी आघाडी. ओके. आणि आमच्या वार्डात 10 नंबर वार्डात सिकंदर दरवाजकर आणि पूर्ण पाठिंबा आमचा आहे. सिकंदर दरवाजकर यापूर्वी ते म्हणजे मागच्या वेळेला ते नगरसेवक होते का? होते, नगरसेवक होते. आता त्यांनाच तुम्ही निवडून द्यायचं म्हणताय, पण का नेमकं त्यांचं कार्य तसं आहे. 5 वर्ष त्यांनी भोगलेलं आहे, नंतर आम्ही त्याच निवडून द्यायचे. म्हणजे आता समजा एक नवीन उमेदवार आहेत जे युवक आहेत त्यांना तुम्ही एक संधी द्याल का? जे अनुभवी आहेत किंवा हे आहेत त्यांनाच तुम्ही प्राधान्य द्याल? हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदा उभा होते 5 वर्ष, त्याच्यात सिकंदर दरवाजकर निवडून आले आणि दुसरे आहे ते पडले. मग आम्ही त्यासनीच काम केल्याबद्दल त्यासनीच आम्ही परत आणि हे करणार, संधी देणार. तुम्ही एक असं बघायला गेलं एक तुम्ही उमेदवार निवडून येताना पक्ष बघता का निवडणूक म्हणजे उमेदवार बघताय? उमेदवार पक्ष हा नंतर, अगोदर उमेदवार पाहिजे. उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे नेमका? उमेदवार नेमका कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे आम्हाला. गल्ली बोळ्यातनं रस्ता करून दिला आम्हाला, सगळे गटारे करून दिला, सगळं करून दिला त्यानं. ओके. अजून आता असं काय वाटतं की बाबा आजऱ्यामध्ये असं काय एक विकास काम कुठलं तरी व्हावं, म्हणजे आता हे झाले सत्ता आली किंवा सगळे झाले, आता मला लगेच ताबडतोब पाहिजे असं काय? ताबडतोब म्हणजे पाण्याची सोय करून दिला. आता नवीन पाणी चालू करणार आहे. बरोबर. लगेच चालू करणार आहे. तिथे सगळे चाव्या जिकडे तिकडे करून
व्यवस्थित करून त्यांनी देणार आहे. त्यांनी देणार आहे. म्हणजे तुम्ही पूर्वीची जी नगरपंचायतीची सत्ता होती त्यात तुम्ही समाधानी आहे? हाय, समाधान समाधान. ओके, समाधान. ठीक. तुम्ही नवीन जे आता जे उमेदवार म्हणजे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय एक संदेश द्याल की बाबा तुम्ही काय मतदान करायचं, म्हणजे कसं हे करावं? कारण काय आलंय आता लोक म्हणजे मुलं जी प्रामुख्याने आहेत, जी नवीन यंग पिढी आहे ती मतदानालाच येत नाही, तर त्यांना तुम्ही ते निवडणुकीत भाग घ्या किंवा मतदान प्रक्रियेत भाग घ्या, त्याच्यासाठी तुम्ही काय काय सांगाल त्यांना? काय सांगाल? ते सांगायचं त्यासनी या जरा मदत करा सगळ्यांची आणि आमच्या उमेदवाराची मदत करा म्हणून सांगेल. ठीक ठीक. तुमचं काय म्हणणं आहे काय ह्याच्याबद्दल? तुम्ही कधी असं नगरपंचायतीमध्ये गेलाय आणि तिथलं काय तुम्हाला अनुभव आलाय नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर? नगरपंचायतीमध्ये त्यांनी आमचे उमेदवार शिकेंद्र त्यांनी कामं केली आमची. ओके, म्हणजे त्यांच्या माध्यमातून तुम्ही गेला की तुमचं काम होतं? होतं. ओके, ठीक ठीक. आणि ते आता आम्हाला वचन दिले की हे गल्ली बळातले रस्ते तयार करून. आता तुमचा वार्ड क्रमांक कोणता आहे? किती नंबरचा वार्ड आहे? 10 नंबर. 10 नंबरचा आहे. नगरपालिका निवडणुकीबद्दल तुमचं काय 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 वाटतंय? काय नाही, 2025 मध्ये आता जे निवडणूक लढवणार का नाही त्याच्यामुळे काय काय सांगता येत नाही. काय म्हणजे कुठला पक्ष येईल काय येईल म्हणजे फिक्स असं काय असं वाटत नाही की बाबा हाच पक्ष येणार 100% असं काय वाटत नाही? नाही वाटत नाही. का वाटत नाही म्हणजे का असं का? का म्हणजे आता हे तिरंगा चालू आहे ना. हा हा. काय त्याच्यामुळे अंदाज गावना. बरोबर. आपल्याला अंदाज कुठल्या पक्षाचा गावना आहे काय, त्याच्यामुळे आम्हाला सगळं अवघड झालंय, सांगता येत नाही कुठली सीट येईल कुठला पक्ष येईल. आता एक मला सांगा, तुम्ही उमेदवारांना जे निवडून देताय किंवा हे करताय ते पक्ष म्हणून देता का ते उमेदवार म्हणून देणार? काय ते उमेदवारांना निवडून देता तुम्ही ते पक्ष म्हणून देणार का उमेदवार म्हणून देणार? उमेदवार म्हणूनच. उमेदवार म्हणून देणार म्हणजे पक्षाचा लेबल त्याच्या तो कोणत्याही पक्षाचा असू देत, फक्त मला उमेदवार चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. ठीक. ते बंद काय गाडी दादा, मी व्हिडिओ टाकणार, काय विषय नाही, व्हिडिओ टाकणार आपण. काय काय नगरपालिकेचं काय वाटते? काय नगरपालिकेबद्दल काय वाटते आता? तर काय तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते? काय काय होईल? मागच्या नगरपंचायतीच्या टायमाला 3 आघाड्या होत्या. आता तिसरी आघाडी आहे का नाही मला तेवढं नेमकं माहिती नाहीये. नाही, आहे. 3 आघाड्यापैकी कुठं काय होईल हे आता मतदान करतानाच कळेल. 2 डिसेंबरला तर मतदान आहे, आजच्या दिवशी मंगळवारी. परंतु 3 तारखेला काय असेल ते फायनल होणार. म्हणजे आताच कोणाचा काय कौल सांगता येत नाही. नगरपालिकेतून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? काय काय वाटते काय केलं पाहिजे नगरपालिकेतून? नगरपालिका सर्वात पहिल्यांदा जे काही करा लागलेच आजपर्यंत हे व्यवस्थितपणेच करा लागले काय. आणि जे बी निवडून आलेले मागच्या वर्षाचे नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष आहेत यांनी चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत केलेत कामं. ओके. महिलांसाठी त्यांनी, आता नगराध्यक्ष महिला होत्या, महिलांसाठी त्यांनी असं कोणतं काम केलंय असं उल्लेखनीय काम? त्यांचं जे काही गोरगरिबांचं, कुणाला नळ कनेक्शन नव्हत्या, पाण्याची बऱ्याचपैकी तक्रार होती, ते बऱ्याचपैकी त्यांनी तक्रारी त्यांच्याकडे गेल्यानंतर व्यवस्थितपणे त्यांनी आपली जबाबदारी समजून, आणि जबाबदारी होतीच त्यांची, त्या पद्धतीनं त्यांनी त्या तक्रारी नील करत आली. काय नाही, महिलांची समस्या काय, रोज कचरा उठाव, रस्त्याचे पाणी प्रश्न, महिलांच्या ह्याच समस्या आहेत जास्त करून. त्याचं येणाऱ्या नेत्यांनी लक्षात घेऊन त्या समस्या महिलांच्या सोडवाव्या. म्हणजे यापूर्वी हे होत नव्हतं असं? नाही झालंय ना अजून. पाणी प्रश्न अजून सुटलेलाच नाही आजऱ्यातला. पाणी प्रश्न आहे, रस्त्याच्या अडचणी आहेत, गटारी तुमतात तिकडे कोणाचं लक्ष देत नाही, लाईट रस्त्यावर नसतात, लाईट रस्त्यावर नसतात, त्यांनी काढलेले नाहीत गटरी काढलेल्याच नाही. आम्ही जाऊन तिथं तक्रार केली, त्याच्यानंतर 2-3 वेळा तक्रार केली तर मग ते कामगार येतात
आणि मग ते कुठं म्हणजे काढलं, तुम्ही कुठं नगरपालिकेत जाऊन पण तुमच्या तक्रारी हे होत ना म्हणजे आता मी ह्याच्या आधी 2-3 वेळा म्हणजे ज्या वेळेला गटारी होत्या ना, आता पॅक केले, त्यावेळेला गटारी एवढ्या तुंबत होत्या, त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला जाऊन त्याच्याकडे सांगू त्यावेळेला ते म्हणजे 1-2-4 दिवसांनी त्याची दखल घेतली जायची आणि कुठं काढलं कुठं नाही असं. मग फार तर बायकांच्या समस्या काय, गटारी, पाणी, रस्ते आणि डांबावरचे लाईट, ह्या ज्या महिलांच्या समस्या आहेत, ह्या महिलांच्या समस्या निवारण झालं की महिला खुश. बरोबर. धन्यवाद सर. नगरपालिका आता तुमच्याकडे आपल्याकडे नगराध्यक्ष ह्या महिला होत्या बरोबर, त्यांनी तुमच्यासाठी किंवा महिलांसाठी काय केलं असं काय हे अजून तर आम्हाला काय आठवत नाही काय केलं, आमच्यापर्यंत तर काहीच काय त्यांच्या आलेलं पण पोचलेल्या नाही, नाही. काय ते केलेलं पण आपल्याला काय आवडत नाही, आठवत नाही. आठवत नाही. आता 6 वर्ष 7 वर्ष आठवत नाही म्हणजे आमच्यापर्यंत त्यांचे कार्यक्रम आलेले काहीच नाही. आलेले नाही. काहीच नाही. कार्यक्रम आमच्या शासकीय योजना वगैरे काय आमच्यात त्यांच्याकडून? इथं तर कुणाला काहीच मिळाल्या नाही शासकीय योजना. तुम्ही काय सांगा आता, असं समजा तुमचं म्हणणं हे भावी नगराध्यक्षांच्या पर्यंत किंवा एक ह्याच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल, म्हणजे मला हे असं पाहिजे ह्याच्यात काय काय महिलांसाठी सक्षमीकरण गरजेचं आहे. महिलांसाठी धडपडावं. सगळ्यांसाठीच करायला पाहिजे. आता हे रस्ते वगैरे म्हणा झाले पाहिजे. तो आता किती वर्ष आले, 2 वर्ष आले असं पडले ते, आता अजून पण काय केलेलं नाही. धूळ सगळे घरात नाही, सगळे धूळ लावाय सगळं म्हणजे सगळ्या धुळ्याची घरात नाही. बघा आता 2 झाले की आम्हाला सगळं हेच करायला लागतं. 2 दिवस झाले की महिलांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत तिकडे येणाऱ्या नेत्यांनी किंवा नगराध्यक्षांनी त्यांनी महिलांच्या म्हणजे सुविधा आहे त्यांच्याकडे लक्ष द्यावं. बाकी महिला तुमच्याकडे कुठल्याही ह्याच्यासाठी येणार नाहीत. फक्त कचरा उठाव, लाईट, रस्ते, पाणी. तुम्ही कधी असं नगरपालिकेत गेलाय आणि तुमचं काम तिथं काय अनुभव आलाय तुम्हाला, काय ह्याच्यामध्ये? पाण्यासाठी गेलो की बरेच वेळा. पाण्यासाठी पाणी तुम्ही महिला म्हणजे वैयक्तिक गेलाय का अशा सगळ्या मिळून गेला? आम्ही सगळ्या महिला मिळूनच गेलो. तुमच्या सगळ्या म्हणजे तुमच्या ह्या वॉर्ड मधल्या किंवा गल्लीतल्या सगळ्या तुम्हाला काय वाटतं आता निवडणूक झाली की त्यानंतर एक काही दिवसात हे म्हणजे सत्ता कुणाची येऊ पण त्यानंतर तुम्हाला ते ताबडतोब माझं हे झालं पाहिजे असं काय वाटतं, कुठली समस्या होते? रेग्युलर 2-3 महिन्यात एकदा तुम्ही गटरी काढल्याच पाहिजे. आणि काय रस्ता काय होणार ते का कधी होतील ते काय आम्ही सांगू शकत नाही त्यांच्या ह्याच्यावर. पाणी रेग्युलर आलंच पाहिजे. म्हणजे पाणी सुद्धा पाणी, रस्ते आणि महत्वाची स्वच्छता पाहिजे. म्हणावी तेवढी स्वच्छता होत नाहीये. मग त्याच्या माध्यमातून परत आरोग्याच्या समस्या पण येत असतील? हो येतातच ते आरोग्याच्या समस्या. डास फवारणी व्यवस्थित नसते, कधी तर 6 महिन्यातनं एकदा डास फवारणी असते. मग तुम्ही आता याचा टॅक्स वगैरे देताय, सगळं देताय, तरी सुद्धा तुम्हाला ह्या सुविधा पुरवत नसतील? नाही मिळत. एके वेळेला मी 2-2 वर्ष मी भरायला लावायला नेत असते का गटरी काढायला, मी भरायला नाही ते म्हणजे गटरी काढत देणार म्हणून सांगितलं. बरोबर. म्हणजे तुम्ही मुद्दाम तो हे केला नव्हता की बाबा माझा सुविधा द्या आणि मग तुम्ही टॅक्स घ्या. नगरपालिकेची निवडणूक आता चालू आहे, काय वाटते, काय कुणाची काय हवा वगैरे कशी आहे आता? काय आत्ता तर नगर परिषदमध्ये अशोक अण्णा तराडेची हवा आहे. ओके, त्यांचीच हवा आहे. पूर्वी पण ते नगरसेवक होते, त्यांची मुलगीच नगराध्यक्ष होत्या. त्यांनी मागच्या काही त्या वर्षामध्ये म्हणजे कार्यकाळामध्ये सुविधा वगैरे काय केलेत, काय केलेत? मागच्या वर्षी म्हणजे आता आमची नगरपंचायत आली की नाही तेव्हा कोरोना काळ लागला. बरोबर. त्या कोरोना काळामध्ये काहीही करता आलं नाही. आणि नंतर लागलं ते प्रशासक लागलं, मग जे निधी बिधी काय जे आलं त्यांना काय करताच आलं नाही त्याचं. म्हणजे त्याच्यात त्यामुळे त्यांचं ते विकास कामं सगळे रखडलीच गेली. बरोबर. काय तुम्ही एक उमेदवार जे बघताय म्हणजे निवडून द्यायची जे म्हणताय ते पक्ष म्हणून देणार का उमेदवार म्हणून देणार? उमेदवार म्हणून. उमेदवारी जी दिले आता लोकांना, त्याच्यात तुमच्या त्या पक्षाशी म्हणजे त्या ह्यांना तुम्ही पूर्ण साथ देणार का? आपण काय विषय? आम्ही माणूस बघून देणार साथ, उमेदवार बघून देणार साथ. उमेदवार, पक्ष बघून नाही. मग
ते सगळे उमेदवार चांगले आहेत तुम्ही म्हणताय त्या पक्षातील अशोकांचे का कसं काय? आता काय आहे, उमेदवार कसं दिसले तर चालतंय, मेन जे मुख्य आहेत तेच चांगला पाहिजे आपल्याला. हा म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे तो चांगला पाहिजे, तो चांगला पाहिजे. मग त्याच्यावर ते अशोकांना काय आमचे भक्कम व्हायचं. ओके. काय काय अजून काय वाटतं म्हणजे नगरपालिकेनं अजून काय काय करावं असं वाटतं तुम्हाला? नगरपालिकाने आमचे जे मॉडेल आहे, रोल मॉडेल आजराला बनवावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे रस्ते बिस्ते सगळे लाईटचे सुशोभीकरण करावं. सुशोभीकरण करावं. म्हणजे आता कुणीही निवडून येऊ देत आत्ता ह्याच्यामध्ये आपलं काय हे नाही, पण ते अशोकांना येतील किंवा दुसरे कोणी येतील काय, पण त्याच्यात आत्ता मला हे आत्ता हे विकास काम माझं झालंच पाहिजे, हे मला माझ्या वॉर्डामध्ये माझ्या आजारामध्ये हे झालं पाहिजे असं 100% वाटते. लगेच ताबडतोब असं कुठलं काय ताबडतोब नुसतं पाण्याची टंचाई आहे आणि रस्त्याचं आता ते म्हणजे दोन आता काम अर्जंट मध्ये व्हायलाच पाहिजे, ती व्हायलाच पाहिजे. कारण त्यामुळे रस्त्यामुळे की नाही सगळं गाव आमचं धुळेमय झालं, सगळं घाण झालं. तर तरुणाईला तुम्ही काय म्हणजे काय आव्हान कराल? म्हणजे जे आता इलेक्शनमध्ये जे म्हणजे काही प्रमाणात असं लोक म्हणतात की पार्ट्या दारू किंवा आमिष बाकीची जी काय असतील ती दिली जातात, तर त्या आमिषाला काय काय तुम्ही त्या तरुणांना काय आव्हान द्याल? त्या आमिषाला तुम्ही भाळू नका. आपल्याला नुसता आपल्या गावाचा विकास कसं होतील एवढंच बघायला पाहिजे, आणि हे काम आपल्याला नुसता आशेपणाच करू शकतो. नगरसेवक तुमच्या वॉर्डात तुम्हाला कसा असावा असं वाटतं तुम्हाला? नगरसेवक आमचा 4 चौघात कुठेतरी गेलं तर त्याचा रुबाब असायला पाहिजे. म्हणजे त्याची छाप पडायला पाहिजे तिथे, त्यानं कुठं बी गेला तर त्याचं एक वजन पडलं पडला पडायला पाहिजे, असला उमेदवार पाहिजे. मग आता समजा ते उमेदवार आहेत ते तुमच्या संपर्कात कायम असावेत का कसं काय? असावे की आमच्या कायम गल्ली बोळातल्या लोकांच्या संपर्कात असावंच की असावं. मग आता जे हे होते उमेदवार होते म्हणजे सॉरी नगरसेवक होते किंवा नगराध्यक्ष होते किंवा जे कोण नेते आता आहेत आजाऱ्यामध्ये, जे आता मी नगरसेवक होणार आहे, भावी नगरसेवक होणार आहे असं म्हणतात, ते येतील असं वाटते तुम्हाला? म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे त्या नेत्यांबद्दल? त्याच्यातले थोडेफार गॅरंटी आहे येणार आहेत, म्हणजे त्यांनी 7 वर्षात काही ना काही त्यांनी कामं केलेले आहेत, म्हणजे त्यांची बी आशा आहे ते येतील. नाही मला काय म्हणायचं की ते तुमच्यापर्यंत पोचतील काय त्या ह्याच्यात, काय फक्त बॅनरच्या माध्यमातूनच सर्वसामान्य लोकांनी त्यांना बघायचं? बॅनर मधून जर त्यांनी आपलं जर छाप पडायला गेली तर ती काय निवडून येणार नाही. त्यांनी परस्पर प्रत्येक व्यक्तीशी जाऊन व्यक्तीशी कनेक्ट झालं पाहिजे. मग ते व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्याने काय लोकांशी जाऊन भेटायला पाहिजे, घरोघरी जाऊन. मग ते आता मतदानाच्या वेळी ते जातात? मतदानाच्या वेळी नाही, मतदानाच्या वेळी जाऊन सुद्धा त्यांनी 5 वर्षात कुठं ना कुठं लोकांची काहीतरी किरकोळ कामं असतात, त्यांनी जाऊन आहे की नाही कामं नाही केली तरी त्यांनी जाऊन त्यासनी आधार द्यायला पाहिजे. बरोबर. नुसतं हाय मी पाठीशी, त्यांनी काय ती करत नाहीत, त्यांनी ज्यांना करायला पाहिजे त्या काय करत तर काहीच नाही, काय नाहीच त्यांनी ज्यांना ते करायला त्यांनाच सोसायला लागतात. ते नुसता जाऊन काय उभारून नुसता हाय मी फक्त पाठीशी आहे तुझ्या एवढं म्हटलं की ते सगळं मतदान सगळं 1 रुपया द्यायच्या अगोदर मिळते. मला व्यवसायाच्या दृष्टीनं नगरपालिकेनं काय पावलं उचलली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुमचा व्यवसाय म्हणून तुम्हाला विचारलं. आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर सुखसुविधा नाहीत आजरा तालुक्यात, त्या सुखसुविधा झाल्या पाहिजेत. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी व्यवस्थित कुठल्याही कॉलनीमध्ये गेलं तर सर्वच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं पाण्याची सुविधा त्यांनी करावी. रस्त्याचे काही प्रॉब्लेम आहेत अजून ते सॉल्व्ह झाले नाहीत, आणि काही लिकेज आहेत. आता डांबरी कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत त्याच्यामध्ये लिकेज आहे ते पूर्णपणे अजून निघले नाहीत, त्याच्यामुळे पाण्याचा हाल होतोय लोकांचं. ती सगळी सुविधा त्यांनी व्यवस्थित करावी. याच्या आधी काय थोडं म्हणावं तसंच त्यांनी हे सुविधा केल्या नाहीत. आणि त्या आत्ताच्या ह्या जे उमेदवार काय आता नवीन उभा राहिलेत त्यांनी जर लोकांना आश्वासन देऊन जर ही सगळ्या जी काय आता रखडलेले आहेत कामं ती पूर्ण केली तर
त्यांना चान्स मिळेल. तुमच्या ज्यावेळेला इथं चहा टपरीवर ज्यावेळेला लोक येतात, म्हणजे एक सर्वसाधारण तुमच्यावर गर्दी असते किंवा लोक येतात, त्यावेळेला त्यांचा काय विषय असतो, त्यांचा कल कुठे असतोय, काय नेमकी किंवा त्यांच्या चर्चा काय असते? चर्चा म्हणजे हेच जे आता पहिल्या ज्या लोकांना निवडून दिले त्यांनी काय सुविधा म्हणजे म्हणावं तसं काम केलं नाही, लोकांच्यापर्यंत ते पोचले नाहीत असं लोकांचं मत आहे की आमच्यापर्यंत ते आले नाहीत. ज्यावेळी मतदान झाली मागची निवडणूक त्यावेळी फक्त आले, आश्वासनं दिली, कारण त्यांनी पूर्ण केले नाहीत. आता पण तीच कंडिशन आहे. त्याच्यामुळे आता काय सगळं जनतेचा कौल आता इथं महत्वाचा ठरणार आहे. जनतेचा कौल, जनतेचा कौल महत्वाचा इथं ठरणार आहे. ते आता प्रत्यक्षात अनुभव येईलच. त्याच्यामुळे त्या लोकांनी आता त्याच्यावर विचार केला पाहिजे, लोकांनी पण, की जी लोक जी आता काय सुविधा देणार किंवा आज आता जे उभारलेत ते बाबा पुढे भविष्यात हे मागचं जसं चाललंय तेच चालणार की ह्याच्यात बदल होणार. मला एक अजून तेच म्हणायचं आहे की जनतेचा कौल कुठं आहे, म्हणजे जी तरुण पिढी आहे त्यांच्याकडे आहे की त्यांना संधी देतो असं म्हणते का अनुभवी लोक जे आहेत पूर्वीपासून त्यांनाच प्राधान्य देणार, असं काय वाटतं? की तरी लोकांच्यात अशी चर्चा असते की नवीन पिढीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांच्याकडून कामं होतील अशी लोकांची आशा आहे. बऱ्यापैकी लोकांची तीच आशा आहे. आणि पाठिंबाने आता ते पाठिंबाला डावलायचं असं ते बोलतात डायरेक्ट, म्हणजे पाठिंबा त्यांना म्हणजे आता नवीन पिढीला संधी देऊन त्यांच्या हातात देऊन बघू काय होतंय अशी चर्चा होती. म्हणजे जनतेला चेहरा नवा हवाय आणि विकास हवाय आजऱ्याचा. आता ते काही काही रस्त्यावर भटकी कुत्री फिरतात, त्यांचा बंदोबस्त नाही. बऱ्याच प्रमाणात ऍक्सिडेंट होतात कुत्र्यांच्या ह्याच्यामुळं, रस्त्यावर आल्यामुळं. त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आता जनताच कौल देईल काय असेल. आणि मला वाटतंय आता ही नवीन पिढी उभा राहिली त्यांना चान्स मिळेल असं मला तरी वाटतंय. म्हणजे तुमचं वैयक्तिक मत ते माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मतदान आहे का इथं आजारामध्ये? माझं मतदान इथं नाही आहे. आता गेली 20 वर्ष मी इथं आहे. म्हणजे फक्त तुम्ही दुसऱ्या खेडेगावातून येऊन इथे व्यवसाय करता? मी राहणार वेळवटीच आहे. मी इथं आजऱ्यामध्ये येऊन गेली 20 वर्ष इथं व्यवसाय करतोय. तर बरेच लोकांचं असं काही मत असतं की नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. मागच्या लोकांना काही संधी दिली विश्वास ठेवून, तर तो विश्वास त्यांनी काय स्वार्थ ठरला नाही, विश्वास म्हणजे काय खरा ठरला नाही. बरोबर. आता जर बघितलं तर किती मार्क द्याल ह्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना, की 10 पैकी तुम्हाला काय वाटते किती लोक मार्क देत असतील? मला तरी 10 पैकी 7 मार्क तरी मला वाटतं आता नवीन येणार. नाही, नवीन नाही, जी जुनी पहिली जी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होते त्यांना आता काय त्यांची शक्यता कमीच वाटते. 4-5 म्हणजे काटावर पास अशी आताची सध्याची भूमिका आहे. त्याच्यामुळं काय आता मी म्हटल्याप्रमाणे जनता कौल निर्णय ठरणार, जनतेचा कौलच निर्णय ठरणार याच्यात. रोजगाराच्या दृष्टीनं काय पावलं उचललं पाहिजेत नगरपालिकेने किंवा काय असं काय? रोजगार आता जे काय आता काही गाळे वगैरे आहेत, गाळ्यांच्या समस्या आहेत आजऱ्यामध्ये. बऱ्याच मागच्या वेळी प्रकरण काय झाली गाळ्याबद्दल, त्या गाळ्याबद्दल काहीतरी करून लोकांना गोरगरीब आहेत रस्त्यावर उभा राहून धंदा करतात. काही अडचणी येतात, त्यांना धंदा बंद करावा लागतो. त्यांच्या काहीतरी सुविधा करून द्याव्या त्यांनी, इतर ठिकाणी जशा आहेत तशा. काय अडचणी आल्या म्हणजे काय गाळ्याची काय अडचण आली? गाळे म्हणजे आता ह्याचा आता रस्त्यावर काही आहेत, मग काही कारणास्तव गाळे जर दिले त्यांनी धंदा करायला, म्हणजे त्यांनी गाळे काढून द्यावेत, त्यांनी गाळे काढून द्यावेत. त्यांचं काय असेल ते भाडं त्यावर काहीतरी, तर ते आपली पोट म्हणजे गोरगरीब जे आहेत ते आपली पोट भरतील. ओके. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना त्याचं त्याच्यामध्ये इन्कम पण मिळू शकतो, इन्कम मिळेल त्या नगरपालिकेला पण. या दृष्टिकोनातून बरेच काही सुविधा आहेत, त्यांनी त्या उपलब्ध करून द्याव्या तालुक्यासाठी. त्याचा इन्कम त्यांना मिळू शकतोय. नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर तुमची काय अपेक्षा काय आहे नगरपालिकेकडून? लिंग मिनिटाच्या माध्यमातून मी हेच बोलू इच्छितो की ज्या समस्या आहेत त्या मी बरेच वेळा प्रत्येक पुढाऱ्यांच्याकडे गेलो, मंत्र्यांच्यापर्यंत गेलेलो आहे, आमदार खासदार सगळे झालेले आहेत. अजूनही आम्हाला आज माझंच वैयक्तिक जर बोलायला गेलं तर मी आज ह्या रिक्षा स्टॉपवर 15 वर्ष झाली मला पूर्ण होतात. आणि 15 वर्षामध्ये अजून ह्या 15 वर्षात मी 15 वर्षापर्यंत प्रयत्नच करत आहे, पण अजून काही आम्हाला अद्याप रिक्षा स्टॉप हा हक्काचा मिळालेला नाही. आणि आता जे आमचं जीवन आहे आणि जे आता रस्त्यावर जे आम्ही उभा आहे हे बेकायदेशीरपणा जरा कमी आहे.
जो तो कोण येतोय आम्हाला काय पाहिजे ते बोलतोय ते आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. ही सगळ्यात म्हणजे खंत मनाला जे वाटते ती खंत ती आहे. कारण की इथं आवाज उचलणाऱ्यांनी उचलला पण त्याला प्रतिसाद पण काय मिळाला नाही. काही मंडळी विरोध करते, काही मंडळी सहकार्य करते आणि आता आम्हालाच काय कळायला तयार नाही की याचं आमचं काय भविष्य आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की लवकरात लवकर कुणीही येऊ देत पण लवकरात लवकर आम्हाला स्टॉप हक्काचा मिळावा ह्या ज्या सगळ्या राजकीय लोकांना माझी एक विनंती म्हणजे स्टॉप मार्फत माझी एक विनंती आहे. आता तुमच्यापैकी जर तुम्ही बघितलं तर इथं जे रिक्षावाले जे आहेत त्यांनी पोटापाण्यासाठी आपल्या हा रिक्षा व्यवसाय चालू केला, सगळं केलं. त्यांचं शिक्षणही प्रत्येकाचं जवळपास उच्च शिक्षित आहेत काय कसं आहे काही सगळे म्हणजे असे बरेचसे शिक्षक झालेले भरपूर हे आहे. तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण झालेली सुद्धा आमच्यात मंडळी आहे. पण कसं आहे की पोटासाठी हे काहीतरी करावंच लागणार. त्यासाठी हा पर्याय म्हणून आम्ही ओळखलेला आहे. जर त्याच्यासाठी कसं आहे की हा आता येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या फार मोठ्या अडचणी स्टॉपसाठी तरी भविष्यात आता उभारणार आहेत. इकडून बघितलं तर आंबोलीवरून येणाऱ्या बेसोसर गाड्या असतात. 31 डिसेंबरला असं होतंय की नाही पूर्ण ड्रिंक चालवणाऱ्या सुद्धा गाड्या आपल्याला भेटतात वाटतात. आणि आता जर हे साईडला रॉंग साईडला आपण आहे आणि काय उद्या जर घात झाला तर आता फार मोठा असा म्हणजे इथं अपघात होणार आहे. बरं आता मला एक सांगा, तुमच्याकडे असं कुठल्या संघटना किंवा हे त्यांच्याकडून इन्शुरन्स किंवा काय असं काय सुविधा तुमच्याकडे काय इन्शुरन्स वगैरे असं आम्हाला कुठल्या संघटनेमार्फत असं काय नाही. पण आमच्या रिक्षा आम्ही तेवढ्यासाठी पासिंग असू देत, इन्शुरन्स असू दे, आम्ही गाडीचे पेपर तेवढ्यासाठी आम्ही क्लिअर ठेवतोय. कारण का आम्ही रोडवर आहे, त्यासाठी ते आम्हाला करावं लागलं. आम्ही व्याजान पैसे काढून ते करतोय, इन्शुरन्स भरतोय पण आम्ही भरतोय त्या कारण की ह्या आम्ही आता जे आहे त्या मूर्तीच्या म्हणजे तोंडाला असल्यासारखा प्रकार आहे आता रिक्षा. म्हणजे जर काय भविष्यात काय दुर्दैवानं काय होऊ नये पण जर झालंच तर आपल्याला काहीतरी हे झालं तर म्हणण्यापेक्षा आमच्या फॅमिली आहे, आम्हाला 2 मुलं आहेत, उद्या काय झालं त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. हे कोण सरकार काय देणार नाही, हे काय आपल्या नगरपंचायत काय देणार नाही नुकसान भरपाई. हे आमच्या म्हणजे आमच्या नशिबाला जे येईल ते आमच्या बायकापर्यंत सामोरं जावं लागणार. त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे, ऑलरेडी करतोयच आम्ही ते. म्हणजे तुमची रिक्षा स्टॉपची मागणी ही मागणी झाली 15 वर्ष आम्ही ही सातत्याने मागणी करत आहे आणि आम्ही अजून बी मागणी करतोय. पूर्वी हा स्टॉप कुठे होता? इथंच होता. इथं होता रस्ता रुंदीकरण झाल्याचा रस्ता नवीन झाल्यामुळे रस्ता आणि अपुरा झाला इथे स्टँड समोर. आपल्या अगोदर कसं ह्या लेवलला गटर होती. तुम्हाला याच्या याच्यात म्हणजे कुणाचे असं दबाव किंवा हे तू इथं का उभा केलास किंवा काय असं काय कधी काय भरपूर आहे. कारण की कसं आहे पट्ट्याच्या बाहेर गाडी जाऊन चालत नाही. उद्या काय झालं तिथे सुद्धा नियम लागू होणार आहेत. म्हणजे ते तुमच्या चांगले ह्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की स्टँड वरली पार्किंग जरा दाखवा. ही पार्किंगच्या जागा अवेलेबल भरपूर आहे. इथं प्रायव्हेट गाड्या पार्किंग होतात, इथं प्रायव्हेट गाड्या पार्किंग होतात पण रिक्षा पार्किंग तिथं चालत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रायव्हेट गाड्या तिथं पार्किंग होतात पण रिक्षा होत नाही पार्किंग. आणि चांगल्या पद्धतीचे म्हणजे 1 वर्षभर आम्ही आंबेडकर साहेबांनी आम्हाला 1 वर्ष जागा दिली होती. ह्या रोडचं काम चालू होतं, सांगून दिली होती. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही गोटी गुलामी तिथे राहिलो होतो. तिथं पॅन पार्क आहे का कसं आहे? तिथं नाही आहे पॅन पार्क वगैरे असं अजून काय नाही आहे. पण आता ती जागा रिकामी आहे. ओके. आणि आमच्या रिक्षा तिथं अवेलेबल होऊ शकतं. हिने जर मनावर घेतलं तर होऊ शकतं. आणि जेणेकरून त्याच्यात कसं आहे तिथं जागा मिळावी अशी अजून सुद्धा आमची म्हणजे ही आहे. काय लागणारे काय थोडंफार सहकार्य काय लागत असेल डेपोला मला एक सांगा, रिक्षा तुमच्या ह्याच्या माध्यमातून नगरपालिकेला काय असं हे जाते का? म्हणजे त्याच्यातला काय कर वगैरे असं का जातो? नाही नगरपालिकेला रोड टॅक्स म्हणजे डायरेक्ट ह्याला गव्हर्नमेंटला जातो. मग आता जर समजा त्यांनी उद्या तुमच्याकडून काहीतरी थोडस सहकार्य मागितलं तरी तुम्ही ते करायला तयार आहे? सहकार्य म्हणजे आर्थिक काय राजकीय असं म्हणत नाही. त्यांनी जे काय आम्हाला डेपोमध्ये जर आज जागा भेटली तर थोडं पाय कार्य आम्हाला जर हे पूर्ण द्यायला तयार आहे. पण ह्या फार मोठी समस्या आहे कारण की रॉंग साईडनं बसावं लागते. आता हे तुम्ही बघताय तिथून तर दरवाजा उघडू शकत नाही. त्यासाठी एकतर पुढे घ्यायला लागतात. आता तुम्ही ड्रायव्हर गाडीचा टर्न वगैरे मारतात, पुढे जाऊन बी भरता येत नाही. रॉंग साईडचा दरवाजा पण उघडता येत नाही. आणि याच्यात 2 रिक्षा फुटलेल्या सुद्धा आहेत ऑलरेडी, बाहेर काढताना फुटलेले आहेत. कारण आणि याच्यामध्ये पॅसेंजरला त्रास कसा होतोय काय? पॅसेंजरला कसं रॉंग साईडला बसावं लागते ना, रॉंग साईडलाच बसावं लागतं ना पॅसेंजरला. आता समजा आता तुमच्या गाडीमध्ये मीच बसायला लागलोय काय
आणि मला तिकडनं येऊन कोणतरी धडकलं. मग ते आता कसं आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आता तुम्ही काय याच्यावर हे करायचं तुम्ही सांगा. धडकलं कोण जबाबदार? आम्ही जबाबदार काय नगरपालिका जबाबदार का ह्याला सरकार जबाबदार? असा फार मोठा विषय आहे.